नमस्कार. मुलांना रोज डब्याला काहीतरी नवीनच पाहिजे असतं आणि रोज-रोज काय नवीन बनवावं हेच मला कळत नाही. पण आज जे घरात शिल्लक होतं ना, त्याच्यापासूनच मी ही भाजी तयार केली. तर कढईमध्ये आपण 2-3 चमचे तेल घालायचं, 1-2 कांदे बारीक चिरून घालायचे आहे आणि कांदा छान असा परतून घ्यायचा. खूप जास्त लाल करायचा नाही. थोडासा गुलाबी झाला की त्याच्यानंतर त्याच्यात फ्रेंच बीन्स घातले आहे, बारीक चिरून घेतलेले. गाजर घातलं आहे आणि 1 टोमॅटो घातला आहे. आता हे सुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचं, मीठ घालायचं. त्यानंतर प्रत्येकी हाफ टेबलस्पून धणे पावडर, लाल तिखट, किचन किंग मसाला, चाट मसाला आणि चिली फ्लेक्स घातला आहे. जिरा पावडर घातली आहे आणि पाव चमचा काळी मिरी पूड घातली आहे. परत एकदा हे मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मीठ टाकून उकडून घेतलेले मक्याचे दाणे इथं घेतले आहे, अर्धी वाटी घेतली आहे आणि ते घालायचे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आला आहे आणि नाही का याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी, त्यामुळे परत आपण मीठ टेस्ट करूनच घालायचं आहे. त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे दुधावरची साय, ताजी साय घेतली, ती छान अशी फेटून घेतली आणि ती त्याच्यामध्ये घातली आहे. आपल्या गरजेप्रमाणे कमी जास्त करायची साय आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि मस्त चमचमीत अशी आपली क्रीमी मसाला कॉर्न भाजी तयार आहे. अगदी छान लागते, एकदम मस्त लागते आणि तुम्ही नाही का ती भाताबरोबर किंवा नाही का चपातीबरोबरसुद्धा सर्व करू शकता. मी आज ही मुलीला टिफिनला बनवून दिली होती आणि तीच तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलेली रेसिपी इतरांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही मदत होईल. यामध्ये आणखीन तुम्ही मुलांच्या आवडीच्या भाज्याही घालू शकतात आणि त्यांना अशी नवीन पद्धतीची भाजीसुद्धा डब्याला बनवून देऊ शकतात. तर रोज-रोज मुलं जर नवीन काही मागत असतील ना, तर असे वेगवेगळे प्रयोग तुम्हीही करून बघा आणि तुमचा कोणताही प्रयोग फसणार नाही याची गॅरंटी मी घेते. आणि ही भाजी ना तुम्ही ॲज अ सॅलड म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.